नमस्कार, महाराष्ट्र कल्चर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आम्ही आलो आहोत नाशिक येथील नारोशंकर मंदिराला भेट द्यायला। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नाशिक शहराच्या मध्यभागी गोदावरी नदीच्या काठावर एक प्राचीन मंदिर उभं आहे, जिथे एक घंटा आहे। ही एकदा वाजली तर तिचा आवाज संपूर्ण शहरात ऐकू येतो। हे मंदिर म्हणजे नारोशंकर मंदिर। भगवान शंकराला समर्पित 18व्या शतकातील नारोशंकर मंदिर हे गोदावरी नदीच्या काठावर पंचवटी येथे वसलेले एक सुंदर मंदिर आहे। हे मंदिर 1747 मध्ये नारोशंकर राजबहादूर यांनी माया आर्किटेक्चर नावाच्या स्थापत्यकलेच्या अद्वित शैलीमध्ये बांधले होते। मुख्य मंदिर एका व्यासपीठावर बांधले आहे। या मंदिरावर एक घंटा असून ती घंटा मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे। या मंदिराला आधी रामेश्वर मंदिर म्हणून ओळखले जात होते। हे मंदिर बांधण्यासाठी राजस्थान व गुजरात येथून कुशल कारागीर आणण्यात आले। हे मंदिर 37.79 मीटर बाय 25.29 मीटर आवारात बांधले गेले असून त्याच्या चारही बाजूनी 5.5 मीटर उंचीचा संरक्षण कोट बांधला आहे। गोदावरीच्या पुरातून संरक्षण होण्यासाठी हा कोट बांधला होता। चारही कोपऱ्यात बुरुज आहेत। मंदिर उत्तर हिंदुस्थानी नागर शैलीतील बांधलेले आहे। मंदिर भव्य व सुंदर असून स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे। मंदिराचे मुख्य शिखर 26 मीटर उंचीचे असून त्यावर पौराणिक प्रसंग, हत्ती, सिंह, प्राण्यांची शिल्पे कोरली आहेत। हे मंदिर फक्त हेमाडपंथी नसून नागरी पारंपरिक स्थापत्य शैलीचा उत्तम नमुनाच आहे। या मंदिराचे सभामंडप हेमाडपंथी तर मंदिराभोवती असलेल्या छत्र्या राजपूत शैलीचे आहे। असे हे भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेले शैलीचे वैविध्यपूर्ण नमुना म्हणजे नारोशंकर मंदिर असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। मंदिराची रचना माया स्थापत्य शैलीनुसार आहे। मंदिराचे संपूर्ण बांधकाम सुंदर कोरीव नक्षीने सजलेले आहे। वाघ, हत्ती, माकड अशा प्राण्यांच्या मूर्ती आणि मंदिराच्या कोपऱ्यांवर मेघडंबरी म्हणजे छत्र्या उभ्या आहेत। गोदावरीच्या पुरामुळे काही छत्र्या नष्ट झाल्या आहेत, पण आज ही मंदिराची भव्यता लक्षवेधी आहे। श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली पोर्चुगीजांविरुद्ध वसईच्या लढाईमध्ये मराठ्यांनी अभूतपूर्व पराक्रम केला। वसईच्या लढाईनंतर मराठ्यांनी पोर्चुगीज चर्चमधून ही घंटा 1739 मध्ये सोबत घेऊन आले। ही घंटा नाशिकमधील रामेश्वर मंदिरात ठेवण्याचे ठरवले। या घंटेच्या बाजूला असलेला महिरप हा देखील राजपूत शैलीचा आहे। तेव्हापासून या रामेश्वर मंदिराला नारोशंकर मंदिर आणि घंटेला नारोशंकर मंदिराची घंटा असे म्हणतात। 1969च्या महापुरात ही घंटा इतकी जोरात वाजली की 5 किलोमीटर अंतरावरही तिचा आवाज ऐकू आला। ही घंटा आजही मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण करून देते। हे मंदिर केवळ ऐतिहासिक नाही तर धार्मिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचे आहे। पंचवटी परिसरातील यात्रा करताना लाखो भक्त नारोशंकर मंदिरात नित्य येतात।
गोदावरी स्नान आणि नंतर दर्शन हे श्रद्धेचे भाग मानले जातो. नाशिकला भेट देताना नारोशंकर मंदिर पाहिलंच पाहिजे. इथे इतिहास, आस्था आणि वास्तुकलेचा सुंदर संगम पाहायला मिळतो. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.